आपल्या सगळ्यात जवळचे नातेवाईक कोणासारखे आहेत? पाण्यात वाहणाऱ्या ओंडक्यांसारखे. हे मी बोलत नाही, तुकोबरायांनी सांगितले आणि तेही 400 वर्षापूर्वी. नाटाच्या अभंगांमधून तुकोबराय म्हणतायत, पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळता काष्टी लोटता पूर आदळी दूर होती खल्लाळी. अर्थ काय? पुत्र पत्नी सहोदर मायबाप सगळे सगळे आपलं सगळं कुटुंब, सगळी नाती, सगळी मित्रमंडळी आपण जवळचे समजतो, ही आपली नाती आहेत असं समजतो, परंतु ती पाण्यात वाहणाऱ्या ओंडक्यांसारखी आहे. पुरात कशी लाकडं वाहत असतात, एकमेकांवर आदळतात, थोडा वेळ सोबत राहतात आणि पुन्हा प्रवाह बदलला की तेच पाणी त्यांना दूर दूर फेकून देतं. आपल्या जवळची अशी नाती तुटली, कुणी लांब गेलं, कुणी दुरावलं की आपल्याला वाईट वाटतं. का? कारण आपण हे नातं गृहीत धरलेलं असतं. मग आता विचार करा, तुमचा शाळेतला बेस्ट फ्रेंड आता कुठे आहे? किती वर्ष झाली तुम्ही बोलला नाहीत त्याच्याशी? ही नाती आपण गृहीत धरलेली आहेत, ही काही दिवस सोबत राहणार आहेत आणि कालांतरानं ती दूर जाणार आहेत. हे वाईट नाही, तर हे सत्य आहे. तुकोबऱ्या हे सत्य आपल्याला स्वीकारायला शिकवतायत आणि तुम्हा आम्हाला सांगतायत की मग तू म्हणाल, मग ही नाती काय कामाची, त्याच्यावर सोल्युशन काय? तर तुकोबराय म्हणतात, नातं ठेवा, प्रेम करा, पण ते कायम असेल असं समजू नका. कायम एकच नातं असणार आहे, ते म्हणजे तुमचं देवाशी असलेलं नातं, तुमचं पांडुरंगाशी असलेलं नातं. ते ओंडक्यासारखं कधीच वाहून जाणार नाही. मागणी तीच करतायत. म्हणून नसावे अज्ञान इतुके करी कृपादान कृपाळू तू जनार्दन धरुणी चरण तुका विनवी. रामकृष्ण.